माझ्या भाऊजानं गव्हात घाण किती काढली बघा. बाय 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 बाय. रसा हे कुठल्या दुनियेतलं गहू हे ना? तुम्हीच दिले तर मला गहू. हा कुठलं दिलं तुम्ही गहू मला? घरातलं शेतगहू. शेतगहू? तुमच्या शेतगव्हामध्ये एवढं खडं बघा. ह्यांच्या शेतगव्हामध्ये केवढं खडं येतं. हे ना 4 तास झालं पाट मोडून आहे ना रसानं. रसानं आहे ना. नाही ती मला परवाच म्हणलेली ताई सगळं धान्य आणूया मी नीट करून ठेवते. हे पहा एवढं गहू नीट केलेत मॅडमनं. किती तासात? 4 तास झाले. 4 तासात. आणि घाण किती काढली आहे? एवढी. वा. एवढ्या घाणीचं काय करू? ओतून देऊ? हो. सकाळी जरा उपनल्यावर आणि गहू हे सातू काय भांडणं चालू आहे ती? हा काय प्रॉब्लेम आहे? काय करते? मामाला लावतात. हे आपल्याला पण येत नाही लावायला. हा ऐशूला येतंय का? येते. तुला येते? काय येते तुला? हा बर. बघ की तू आता बघच कसा आहे रसाची मज्जा. आता तू बघच रसाची मज्जा. आली बघ आता खाली. आली आली आली. आता कसं मारते बघच तिला. हा ये म्हणाव तू खालीच. रसिका तू ये खाली. तुला कशी ठोकणार बघ. आले 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 मामा. काय सांगणार मामाला? माझं नाव सांग सांग सांग. हात लावस तर कपुरी. हा नाही हात लावला नाही. काय करा तुझ्या मम्माला हात लावलेला नाही. पप्पांना नाव सांगे. मला सांगू. का का बरं आता आंघोळ केली? हे बघा कसं घेऊन बसले. डोक्यात घाण होते. तर रसिकाने ना ही भाजी नीट करून ठेवल्या आणि कोथिंबीर सोबत लसूण. हा सगळ्यात चुर्रा करून ठेवला त्या बिस्किट पुड्यांचा. काय आणलं मामानं? दूध आणलं. बिक्की आणली. चला बसा इथं. हात धुऊन या. इथं बसा खाली. गॅदरिंग कधी आहे? डान्स करायची हाऊस आहे तुला. कधी आहे गॅदरिंग? 3 तारखेला. फिरायला जाणार आहेत ना? बरोबर टायमाला आले. पुसा येते. खाणं कमी त्यांचा नखरला येतं. बघ हे बघ कुठं चढले ते. हात जर निसटला ना ढोपर मोडायचं. काय आणले? अच्छा हे सामान वय दिदा चल ना. ती बघ कशी कशी लोळायला लागली बघ ती मातीत. आणि ती तशीच घरात येतात. बघ 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 ते. म्हणून आज आहे ना गेट लावून यांना बाहेर काढले. पॅन्टर बघ ते चिक्या कसला घाण झालाय मातीत. आता ह्यांचा खेळ सुरू झाला. चला त्याला का मारायला लागले जरा विचारा ते पॅन्टाला. चिक्याचा छळ लावलाय. चल तू बाहेर 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 चल. सगळ्यांनी दादागिरी दाखवतोय. चल तिकडे बस खाली. पाय पुसायचे दोघांनी पण. कुठल्या त्या पोरांची दया येत्या. मी सगळं धुवून काढले आता. मातीत लोळून सगळ्या घरभर माती करायला लागलेत पोरं. आता सगळं स्वच्छ केले सकाळपासून. आता या टायमिंगला 6:30 वाजल्या. चल चल चल. खायशू लागलो जोरात. घेते हाय ते घे ना तू. शांतीत क्रांती करायची आणि जेवायचं. हा द्या की बाई. काय देऊ? हो चाय मिळेल का? नाही हो मॅडम. अन्नाचा कण 2-3 गेल्यात पोटात. यो बाय 30.
आणि बिस्किट बॉटल. ओके चला ताई नो, संध्याकाळचं टायमिंग आहे. मी गरीब दळण ठेवायला देणार आहे किट्टूला. आता स्वयंपाकाला भाजी करणार आहे आज. कोथिंबीर हाय अशीच ठेवून देते, धुवत नाही बाबा नो. तर काय होते ना, धुतल्यानंतर पाणी निचरा नीट झालं तर ठीक, नाही तर पुन्हा मग ते सगळा रस खाली येतोय. जायची गडबड लागले. रसिकाला पहिला सांगितले अजून 15 दिवस नाव काढायचं नाही, जायचं. 7 वर्षात आल्या तर सगळा वजावाटा काढूनच जायचं, कळते का ग? बघा जाणार आहे बाई आम्ही, कसं जाताय बघतोच आम्ही पण. काय ना ताई नो, सांगा तिला. काय म्हणते बघा ताई, काय राहायचं म्हणते. तुम्ही लेके आणा. ठेवून ये ग, दळण नाही. थंडीचं पाप बिचार पोरगीला पाठवायला लागले. काय त्या पोरगीचं पाप बिचार. नाजूक नाजूक हात. हे नाजूक नाजूक हात. पुढं ही नाजूक नाजूक पैर. हा इतना सहा नाही जाता. आयुष्याला घेऊन जा बरोबर. मी जाणारच नाही. माझ्यावर केवढा मोठा अत्याचार आहे अत्याचार. हा पुढं हार्दूची अत्याचार करायला. काय बोललं, मावशांचे पण मुलं असतील ना ग, काय काय 10वीला. होय असतील, भरपूर साऱ्या जणींची 10वीला मुलं आहे ते. काय तुला सजेशन हवंय मावशांकडनं? ना ग काय छळ करताय सांगा जरा पोराचा. 10वीचे असणाऱ्या काय मुलांना. नाही, त्यांचं काय नसेल, तूच करतेस. बर मीच करते. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. काल आयुषला खूप भरभरून तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, खूप सारं प्रेम दिलं, त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी. व्हिडिओमध्ये तुम्हाला जरा माझा दंगा किंवा माझं ओरडणं बोलणं तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवत असेल, कारण काय होतं ना की मला म्हणजे म्हणतात ना की कामं लावणारे व्याप लावणारे तेवढे आहेत बघा. पोरं असू दे किंवा बाहेरची पोरं असू दे, आणि त्यांना ते ओरडलं तर ठीक, नाही तर मग ते गप बसलं की ते जास्त मला द्या, मला कॅडी द्या. आपण दोघं मिळून खायला चला. मला द्या की. द्या ना मला, द्या की. मला एक द्या, एक फक्त. मला एक द्या ना, द्या ना. आणि मला देत नाही. आता घ्या कागद, घ्या कागद दे मामाला. त्यात हाय अजून हाय. मला देत नाही, मला देत नाही तू. काय बाई, थँक्यू. त्याला द्या होते आयुष्याला. ए राहू दे, तू खा, तू खा. आयुष्यात देते. हा घे आयुष्य. जरा दे तुझं. आरोग्याला खाऊन टाक. नको बाळा, मला नको. नको ग, तू खा, तू खा. काल ना खूप खूप छान तुम्ही कमेंट केल्या, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यातली एक जी कमेंट होती ना, तिचं थोडंसं बोलेन मी, की बाबा तुम्ही 1 जानेवारीला प्रदोष आणि गुरुवार कसं काय नॉनव्हेज जमतं बाबांनो. तर तुम्ही पाहिलेलं आहे, आम्ही तर कायम जाईल तेव्हा किंवा काही असो घरात वगैरे तुम्ही बघताय व्हेजच घेते. त्यातल्या त्यात जर दादा कधी खाणार असेल वार बघून, गुरुवारचं तर आपल्या घरात कधी म्हणजे कधीच नाही. एखादा माझा प्रमोशनचा जर पार्ट असेल आणि त्यात अंडी बॉईल करून दाखवायचे असेल तर गुरुवार असेल तर मी डायरेक्टली तिथं मला पुढच्या तारखा मी घेतलेल्या आहेत. गुरुवार शुक्रवार वगैरे असे घेत नाही, त्यामुळे खाण्यास तर लांबच आहे. सागरच्या पूर्ण फॅमिलीने नॉनव्हेज खाल्लं, पण याचा अर्थ असा नाही आहे की बाबा मी त्यांची बहीण आहे तर बाबा तुम्ही गुरुवार आहे आणि नका खाऊ म्हणणं. प्रत्येकाचं मतं असतात, प्रत्येकाचं स्वातंत्र्य असतं. कोणी काय खावं, कधी नाही खावं, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र निर्णय आहे. मग तुम्ही रक्ताचे नाते असू द्या, मैत्रीचा असू द्या, मांडलेला असू द्या, काही असू द्या, पण मला वाटतं की व्यक्तिगत स्वातंत्र्य ज्याचं त्याला आपण द्यावं. त्याच्यामध्ये हे तुम्ही कसं करता, ते तुम्ही कसं करता, मी तर नाही बोलू शकत माझ्या फॅमिलीतलं जरी असेल तरी. आज ना छान अशी खपली गव्हाची खीर करणार आहे. खपली गहू जे आहे ते मी आणलेलं होतं, तुम्हाला माहीत होतं. आधीमध्ये ना खूप मस्त लागते. आपल्यामध्ये ना सगळ्यात जास्त जर खपली गव्हाची खीर जर असेल तर फक्त आणि फक्त गौरी गणपतीमध्येच म्हणजे केली जाते, खाल्ली जाते.
पण मार्केटला जर आता बघायला गेलं तर खपली गहू 12 कायम आहेत. असं नाही की बाबा ह्या सणाला तो त्या सणाला नाही, कधी पण मिळतात. तर ते मी सगळं स्वच्छ व्यवस्थित रसिकाकडनं नीट करून घेतलं. मिक्सरला ना बंद चालूमध्ये ना व्यवस्थित बारीक करून घेतलं. मिक्सर चालू बंद केला की व्यवस्थित बारीक होतं. म्हणजे वरचं जे त्याच्यावरती फोलपाट असतात ना ते व्यवस्थित मोकळी होतात. त्याच्यानंतर थोडंसं पाकडून घ्यायचं आणि मी काय करते कुकरमध्ये एकदम टाकत नाही आहे. कुकरमध्ये एकदम टाकल्यानंतर प्रॉब्लेम काय व्हायला लागला आहे की ते सगळं शिट्टीबरोबर बाहेर येतं. म्हणून मी काय करते डबा भाताला कसा भात लावतो ना आपण तशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये खपली गहू शिजवून घेते. तसे व्यवस्थित शिजतात आणि जास्त राडा पण होत नाही आहे. लगेच इकडं थोडंसं फ्लावर आणि थोडंसं फ्रोझन मटार जे आहे ते व्यवस्थित मी तेलामध्ये भाजून घेतलं. हे बघा 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला गहू आणि आता भाताचं कसं लावतो ना डबा त्या पद्धतीने शिट्टी लावलेली आहे. आणि आता कन्फ्युजन होईल वर शिट्टी दिसली नाही तुम्हाला, पण नंतर मी शिट्टीवरून लावलेली होती. आता ना सीझन सुरू झालेला आहे. ओला वाटाणा जो आहे तो मिळतोच, पण माझ्याकडे फ्रोझन होता. मी म्हटलं फ्रोझन संपूया आणि आता हा जो सीझन आहे ना पूर्णपणे आपण मार्केटमधला ओला वाटाणा आणायचा आणि त्याच्या भरपूर रेसिपी बनवायच्या आणि खायच्या. पण आता फ्रोझन संपवल्यानंतरच ते उपयोगाचं आहे, नाही ते पडायचं तसंच खराब व्हायचं. आणि फ्रोझनला सुद्धा एक प्रत्येकाला लिमिट असतं. असं नाही की बाबा खूप दिवस त्या टिकतात, खूप दिवस राहतात, असं नाही. त्यामुळे ते लवकरात लवकर संपवलेलं बरं. त्याच्यासाठी मी थोडासा फ्लावर आणि थोडासा वाटाणा एकत्र करून मी व्यवस्थित अशी रस्सादार भाजी जी आपण भाताबरोबर खाऊ शकतो, चपाती पाहिजे त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो, अशा पद्धतीने एक भाजी बनवून घेतली. कारण मेथीची भाजी जी आहे ती सुक्कं झालं पण पातळ एक गरजेचं आहे. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना भात जो आहे तो सगळी फॅमिली खाते. दिवसभर मुलं डब्याला काही भात नेत नाहीत त्यामुळे त्यांना खाता येत नाही, दादाला फक्त नेता येतो. मग त्यांना जर बघायचं गेलं तर संध्याकाळी भाताबरोबर काय तर लागतं. तर अशा पद्धतीने एक भाजी ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजलेल्या ह्या 2 भाज्या टाकल्या. व्यवस्थित थोडंसं तेल सुटू दिलं आणि मग थोडंसं पाणी ओतलेलं आहे. झाली ही रस्सा भाजी तयार झाली. तोपर्यंत तिकडं माझा कुकर जो होता ना तो पण व्यवस्थित झालेला होता. बघा व्यवस्थित वरच्यावर खीर जी आहे ती शिजलेली आहे, म्हणजे गहू शिजलेले आहेत. एकही दाणा आतल्यात उडलेला नाही. तोपर्यंत दादाला मी सांगितलेलं होतं जे काय संपलेलं होतं ते आणायला. पुन्हा ते गेलेले होते. पुन्हा येताना त्यांनी बघा तांदूळ संपलेला होता, त्यामुळे हा तांदूळ आणलेला आहे. हा तांदूळ खूप छान आहे बरं का. आता 3 दिवस झालं मी रेसिपी बनवते, मला खूप आवडला. टाकतंय बाळ काय आहे ठेव जाऊ तिथं बॅग सारख्या काय कॅडबरी तर आहे अरे ऐ ती पण एक बॅग ने आयरू ती बघ जरा आयशू काय करते ती आत. काय म्हणली रसा झालं का समाधान. ह्याच्यात कचऱ्यात इथं आणि इकडे डाळ लावलेली बघा. त्या डाळीची अवस्था कसं काय झालं मला काही कळलेलं नाही. ते गहू होते ते पूर्ण झाले नाही ते आता कुकरमध्ये आणि ते डाळ कुकरमध्ये झाले. हार्दिकसाठी थोडंसं सेपरेट डाळ लावून घेतली कारण त्याला बनायचं होतं वरण. जे काय ड्रायफ्रूट आहे थोडंसं खोबरं वगैरे कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तूप टाकून व्यवस्थित भाजलं. नंतर खीर टाकली, त्याच्यानंतर गूळ टाकला. इथं जर तुम्ही लगेच जर दूध टाकलं, लक्षात ठेवा गूळ आणि दूध विरुद्ध हे लगेच फुटलं जातं. आणि खिरीमध्ये ना तुमचं जे काय तुम्हाला टेस्ट येईल ते फाटलेल्या दुधाची येईल. म्हणून मी एकदा केलं तर बरं का, माझं फसलेलं होतं. त्यामुळे तुम्हाला सांगते की व्यवस्थित गूळ आटू द्यायचा, सगळं शिजू द्यायचं. खीर प्रॉपर तयार झाली की मग शेवटला तुम्हाला दूध घालायचं आहे खिरीमध्ये. गूळ आणि खीर जर घातलं तर मग मिळवलं, साखर असेल तर मग चालते. असो लगे तिकडं मी वरण जे आहे ते फोडणी टाकून घेतलं. वरण तयार झालेलं होतं. आता पलीकडच्या साईडला ना मी गूळ टाकून झाकण ठेवून एक शिट्टी पुन्हा दिली ती, कारण का तो गूळ मेल्ट होणं गरजेचं होतं त्यासाठी. म्हणलं हुशार आहे. हे पहा एक शिट्टी दिल्यानंतर गूळ जो आहे तो व्यवस्थित मेल्ट झाला आहे आणि खिरीला कलर कसा आला आहे बघा. गूळ खिसून टाकला तर मग एवढं करावंच लागत नाही आहे, लगेच होतं. आता बघा व्यवस्थित सगळं शिजू दिलं आणि लास्टला मी घातलेलं आहे दूध, त्याच्यानंतर वेलची पावडर घातलेलं आहे. आता इथून पुढं मी उकळी देणार नाही, काढून ठेवणार.
भाज्या वगैरे सगळं झाल्यानंतर ना रसिकाने चपात्या लाटून घेतल्या आणि किट्टोने चपात्या भाजून घेतल्या. आणि याला फक्त ना तुम्ही काही पण असू दे, एखादा गोड पदार्थ आणि भाजीमध्ये भाज्या जास्त खाणार नाही आहे, पण वरण मग चपाती असू दे, भात असू दे, तेवढे 2 पदार्थ झाले की त्याचं होऊन जातं. मी लगेचच सगळ्या मुलांना ताटं गेली. ती पोरं एवढी दमवतात ना, एकाला ओढंसं काही एक काय करत असते तो हे बघा, आता ताटं करून ठेवले तर तिसरं कुठं बाहेरच गेले. हे असला गोंधळ आहे. त्यामुळे मला लई ओरडावं लागतं. सतत सांगावं लागतं मग कुठेतरी ते ऐकलं जातं. असो चला, आजचा मेनू बघा. खीर आहे, भाजी आहे, आमटी आहे, वरण आहे, भात आहे, चपाती आहे. झाल्या का नाही त्या? किती आहेत अजून? भात जळली चपाती. हार्दिकसाठी दादाची रिॲक्शन कशी होती बघा. कारण हार्दिक जो आहे ना, सागरच्या आणि दादाच्या तुमच्या डोळ्यात जर बघितला ना, तो असा एवढा घाबरतो म्हणता. आम्हाला कोणालाच नमत नाही, मला तर अजिबात नाही, पण त्या दोघांना मात्र ना नमतो. चला ताईनो, जेवणं वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी या व्हिडिओचा इथंच एंड केलेला आहे. पुन्हा आहे मग घरातला आवरा, पसारा आवरा, उद्याची तयारी, पूर्वतयारी. आता माझे सध्या जे व्लॉग येत आहेत ते फॅमिली व्लॉग येत आहेत, रसिका आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर माझे रुटीनचे व्लॉग जे आहे ते लवकर तुम्हाला पाहायला मिळतील, कारण खूप साऱ्या जणींना ते व्लॉग पाहिजेत. चला व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.